महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजणार आहे। दुपारी 3:30 वाजता दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। याच पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होतील। तसेच निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आजपासूनच आचारसंहिता जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे चांगलंच तापणार आहे। 2 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होण्याचा अंदाज देखील वर्तवला जातोय। अगदी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होईल आणि आजपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल हे वाजणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे डॉक्टर संजय लाखे पाटील आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर देखील आपल्या सोबत आहेत। विनायक आंबेकरजी, तुम्ही फेक नरेटिव्हचा, विरोधकांच्या फेक नरेटिव्हचा मुद्दा मांडत होतात, तो पूर्ण करा, त्यानंतर आपण लाखे पाटलांकडून उत्तर घेऊयात। लाखे पाटलांनी असा आरोप केला की गेल्या 4 मंत्रिमंडळाच्या निवडणुकांमध्ये अडाणींना जमीन देण्याचे निर्णय घेण्यात आले। कालच्या ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सर्व निर्णयांची वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी माझ्यासमोर आहे। ही लोकसत्ता या वर्तमानपत्रातली बातमी आहे। याच्यामध्ये एक बातमी अशी, एक निर्णय असा आहे की वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरासाठी जागा देणार, हा जागाविषयीचा एक निर्णय आहे। या सोडून असा कुठलाही जागाविषयीचा निर्णय मला दिसत नाही। दुसरा निर्णय आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या परेड ग्राउंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा देणार। तर हे जे निर्णय आहेत, या आता तिसरा निर्णय जागेबद्दलचा राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी देणार, हा महसूल विभागाशी संबंधित निर्णय आहे। हे सोडून कुठलाही निर्णय जागेविषयीचा मला दिसत नाही। त्यांची माहिती जी आहे ती ते मुद्दामून खोटं नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी देतात, असे माझं स्पष्ट म्हणणं आहे। नक्कीच लाखे पाटीलजी, तुम्ही आंबेकरांचे मुद्दे ऐकले असतील। फेक नरेटिव्हचा आरोप केला जातोय महाविकास आघाडीवरती, काय उत्तर द्यायला? नीती आयोगाचे सदस्य असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय नजदीक असलेले डेरेक ओबेरॉय यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशाच्या घटनेमध्ये बदल व्हायला पाहिजे हा मुद्दा मांडला। त्यानंतर आनंद कुमार हेगडे असतील किंवा इतर अनेक लोक असतील भारतीय जनता पक्षाचे, यांनी अधिकृतरित्या देशाच्या संविधानाबद्दल मुद्दा मांडला आणि भाजपने घोषणा दिली की 400 पार। त्यामुळं देशातील सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा विचार आला की 400 पार पाहिजेत कशासाठी, कारण भारतीय जनता पक्षाला संविधान बदलायचं होतं। आणि आज ते म्हणतायत की आम्हाला संविधान बदलायचं नव्हतं, ते फेक नॅरेटिव्ह होतं। आणि आंबेकरजी आज आता जे सांगतायत की कालच्या निवडणूक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा गेल्या 4 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर 550 एकर ही जागा ती देवनारची असेल, मिठागराची असेल, बोरीवलीची असेल, कुर्ल्याच्या दूध डेअरीची असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या केंद्र सरकारच्या रेल्वेची 100 एकर जागा असेल धारावीची, ही द्यायचा निर्णय झालेला नसेल आणि हे जर मी सिद्ध केलं, हे दिलंय म्हणून, तर भारतीय जनता पक्ष अधिकृतरित्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागणार का, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे। खोटं नॅरेटिव्ह नाही, तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीनं राज्यातील लोकसभेची निवडणूक ही अडाणीच्या पैशावर लढवली। दर ठिकाणी बॅगा घेऊन तुम्ही जात होते अडाणीच्या। नाशिकमध्ये संजय राऊत साहेबांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने बॅगा आल्या हे दाखवल्यानंतर खोट्या पद्धतीनं बॅगा नाहीत म्हणून चेकिंग तुम्ही करून घेतलं। ते नॅरेटिव्ह नव्हतं तर काय होतं आणि कशासाठी तुम्हाला ते करावं लागलं? राज्यामध्ये प्रचंड पैसा लोकसभेमध्ये ओतला, हा सगळा पैसा अडाणीचा होता। आणि आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा कालच्याच मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये देवनारची, परत एकदा सांगतोय मी, 125 एकर जागा ही अडाणीला दिली। 550 एकर जागा पूर्ण मुंबईतल्या, अहो या मुंबईमध्ये स्लमवाल्याला 228 वरून 280 वरून 325 वर येण्यासाठी फूट 30 वर्ष लागली। आणि तुम्ही अडाणीला शेकडो एकर जमीन वाटता। थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज भारतीय जनता पक्षाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला वाटली पाहिजे की आपण किती जमीन या ठिकाणी वाटतोय। आणि आंबेकरजी, तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर मंत्रिमंडळाचे निर्णय मी तुम्हाला दाखवतो, याच चॅनलवर दाखवतो। आपण महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागणार आहेत का, हा मला तुम्हाला प्रश्न आहे। म्हणून कुठलंही फेक नॅरेटिव्ह नाही, भारतीय जनता पक्ष करतोय आणि त्यानंतर त्यांना लाज वाटते म्हणून ते फेक नॅरेटिव्ह म्हणतात।
प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपला प्रचार करीत आहे आणि त्यानंतर त्या प्रचाराची त्यांना लाज वाटली की ते फेक नॅरेटिव्ह म्हणतात. हे फेक नॅरेटिव्ह वगैरे काही नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीनं घटना बदलायचा विषय असो, मुंबई अडाणीच्या घशात घालायची असो किंवा MMRD नीती आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ताब्यात द्यायचा असो, हे सगळे निर्णय एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेले आहेत आणि ह्या निर्णयाची त्यांना लाज वाटते जनतेमध्ये सांगायला, म्हणून ते फेक नॅरेटिव्ह म्हणतात असा माझा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे. आणि परत एकदा मी त्यांना सांगतो, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेची माफी मागणार आहात का? नक्कीच आंबेकरजी, हे मुद्दे तुम्ही ऐकले असाल. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतोय की निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सत्ताधाऱ्यांकडून विजयासाठी पैसा वाटला जातोय. लाखे पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर संजय राऊतांनी देखील सकाळी बाईट दिलेला होता की मुख्यमंत्री शिंदे हे मोठ्या प्रमाणावरती पैसा वाटणार आहेत. लोकसभेमध्ये देखील त्यांनी तेच केलेलं होतं. याला काय उत्तर द्याल? संजय राऊत, लाखे पाटील, त्यांचे माननीय अध्यक्ष या सगळ्यांना सत्तेची एवढी घाई झालेली आहे की ते माफी, निर्लज्जपणा, लाज वाटली वगैरे असे शब्दप्रयोग करतात. ही काही भारतीय संस्कृती नाही, भाजपची संस्कृती अजिबात नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारची माफी मागायचा किंवा माफी मागण्याची मागणी करण्याचा हक्क यांना उरलेला नाही. त्यांचा पक्ष ज्यांना सांभाळता आला नाही, ज्यांना आपल्या पक्षातले 40 आमदार आणि 12 खासदार यांच्या मनात काय चाललंय हे कळलं नाही, ते आता वैफल्यग्रस्त आहेत की सगळे सोडून गेले. बरं, आपणच मगाशी या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या नॅरेटिव्ह मध्ये असं सांगितलं की आपल्या रिपोर्टरनी सांगितलं की शिंदेना मिळालेलं यश जे आहे किंवा त्यांचा जो स्ट्राईक रेट ज्याला म्हटलात आपण, तो स्ट्राईक रेट जो आहे तो यांची छाती धडधडवणार आहे. त्यामुळे खोटे आरोप करायचे, पैशाचा वापर झाला म्हणायचा. जसं काँग्रेसची त्यांनी आता शिक्षण घेतलेलं आहे काँग्रेसकडून गेल्या या 2.5 वर्षाच्या काळामध्ये. ते शिक्षण असं आहे की आपण जर आपल्या पक्षाला बहुमत मिळालं तर आपण याच्यावरती मतदान यंत्रावरती कुठलाही आरोप करायचा नाही. आणि आपण सगळेजण सांगत होते की हरियाणा काँग्रेस जिंकणार. ते जेव्हा हरायला लागले तेव्हा मग या मतदान यंत्रावरती त्यांचे आरोप सुरू झाले. मतदान यंत्रावरचे ती शिक्षण सगळं त्यांनी त्यांच्याकडून घेतलंय आणि ते त्यांना त्यांचं लखलाभ हो. फक्त मी एवढं खात्रीने सांगतो की ह्या निवडणुकीनंतर ठाकरे सेना जी आहे ती पूर्णपणे संपलेली असेल. त्यांचा कुठलाही जो काही खोटा डाव आहे, मग ते पैशाचे आरोप असतील, अडाणीला जमीन दिल्याचे आरोप असतील, हे जनतेला कळतं. कुठल्याही कंपनीला जमीन देणं शासनाची हे एवढं सोपं नाही. त्याला एक विशिष्ट प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये एक विशिष्ट संहिता आहे आणि ते सगळे प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय कोणी कुणाला जमीन देऊ शकत नाही. ना ठाकरे देऊ शकत, ना भाजप देऊ शकत, ना महायुती देऊ शकत. हे सर्वसामान्य मतदाराला कळतं. त्यामुळे यांना त्यांचे आरोप करू देत. त्यांच्याकडे जनता साफ दुर्लक्ष करेल. आणि हरियाणातली जी जनता शहाणी झाली की हे लोक फक्त आश्वासनं देतात पण पाळू शकत नाहीत. भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये चांगला विकास करून दाखवलेला आहे. त्यामुळे हरियाणातल्या मतदारांनी जसं विकासाला मत दिलं तसं महाराष्ट्रातली जनता सुद्धा विकासाला मत देईल, महायुतीला निवडून देईल आणि मग नंतर हे लोक काही आरोप करू देत, त्याला काही किंमत राहणार नाही. नक्कीच आंबेकरजी आणि लाखे पाटीलजी, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मात्र त्याआधी काही राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्या काय आहेत त्या देखील आपण पाहूयात. माझ्या माहितीप्रमाणे आज निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स ठेवली. मला आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो बघता आज आचारसंहिता जाहीर होईल. उद्याच्या 5 वर्षाच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय महाराष्ट्रातले तमाम मतदार त्या ठिकाणी 1 महिना ते 1 महिना 5 दिवसांनी घेतील. निवडणूक आयोगाच्या तारखा जाहीर होतील आज उद्याकडे आणि आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे या राज्यातले काही सत्ताधारी पक्ष हे आपापल्या उमेदवारांकडे पूर्णपणे पैशाचं वाटप त्यांनी काल केलेलं आहे. काल रात्रीपर्यंत साधारण प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे 10 ते 15 कोटी रुपये पोचल्याची माझी माहिती आहे. कारण आज घोषणा होईल निवडणुकीची, आचारसंहिता लागेल, याची पक्की खबर आधी सत्ताधाऱ्यांना असते
ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे. बोललो ना, म्हणजे आज आचारसंहिता लागणार हे फायनल झालेलं आहे. आजपासून 10 कोटी 15 कोटी 50 कोटी 100 कोटी इकडनं आले, हेलिकॉप्टरमधनं गेले, असं झालं तसं झालं. मागच्या निवडणुकीला माझी पण बॅग उघडली एका ठिकाणी यांच्या तक्रारीमुळे. म्हटलं बाबा कोणाकडे कपडे नसतील तर जा घेऊन, कपडे सगळे आहेत, कपडे कुठचेही शिल्लक नाही, ज्यांना कुठचे पाहिजेत ते घेऊन जा. पण अशा पद्धतीनं राजकारण, पैसे वाटले, जे पराभव झालाय, जो स्ट्राईक रेट कमी झालाय आणि काँग्रेसच्या मतामुळे सूज झाली, हे तरी काहीतरी मान्य केलं पाहिजे. आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की केव्हा आचारसंहिता लागणार आणि केव्हा निवडणुका होणार. कारण की तशाही ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. पण मला वाटतं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी अजून निवडणुका पुढे ढकलल्या. पण ठीक आहे, एकदा त्याची घोषणा होईल आणि निवडणुकीचा जो संपूर्ण टाइम शेड्यूल आहे तो आज माहीत पडेल. यानंतर मी पुन्हा एकदा संजय लाखे पाटील यांच्याकडे येतोय. संजय लाखे पाटील जी, विधानसभा निवडणुकीमध्ये आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो मराठा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला याचा फटका बसलेला होता, मराठा मतांचा फटका बसलेला होता, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसलेला होता आणि मवियाला याचा फायदा झालेला होता. विधानसभेत कशा प्रकारचं चित्र असेल? सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडून या मतांचं ध्रुवीकरण सुरू आहे असा वारंवार आरोप होतोय. विरोधकाकडून किंवा महाविकास आघाडीकडून ध्रुवीकरण करण्याचं त्या ठिकाणी काहीच कारण नाही. जे ध्रुवीकरण होतंय ते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते चालू केलं की देवेंद्र फडणवीस कुठल्या समाजाचे हे सगळ्याला माहिती आहे. असं असतानाही माझा डीएनए हा ओबीसीचा आहे, माझ्या पक्षाचा डीएनए हा ओबीसीचा आहे. अशा पद्धतीनं त्यांनी राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी नॅरेटिव्ह सेट करण्याचा आणि आगंतुक ओबीसींचा नेता बनण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जातीवादाला त्यांनी प्रोत्साहन देण्याचं सुरुवात केलं. मग त्याचा जर खरा दोषी कोण असेल या राज्यामध्ये तर देवेंद्र फडणवीस हे आहेत, या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. दुसरं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांनीच छगन भुजबळ यांना पुढे करून मनोज जरांगे हे आंदोलक आहेत, ते त्यांच्या समाजाच्या काही मागण्या त्या ठिकाणी मागतायत. लोकशाहीमध्ये मागण्या मांडण्याचा आणि त्यासाठी आंदोलन करण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. मनोज जरांगे पाटलाला आहे, तसा तो हाकेर नाही आहे, तो कुणीही नाकारलेला नाही, विरोधी पक्षांनी नाकारलेला नाही. असं असताना मंत्रिमंडळातील एक जबाबदार व्यक्ती छगन भुजबळ यांना पुढे करून अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलनावर आरोप करण्याचं किंवा आरोप करायला लावण्याचं काम एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा दरी वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांच्या दुर्दैवानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेही त्यांचं फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झालं नाही आणि मतातून त्या ठिकाणी कुठेही त्यांना लाभ झाला नाही. आज या ठिकाणी आंबेकरजी काही जरी सांगत असले तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की लोकसभेची निवडणूक ही अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी झाली होती की शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चिन्ह नव्हतं, या ठिकाणी पक्षाला त्या ठिकाणी नाव नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सामोरा गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी लोकसभेच्या 9 जागा जिंकल्या. जो भारतीय जनता पक्ष एकसंघ होता, नरेंद्र मोदी अमित शहा यांची पूर्ण मदत होती, अडाणीचा पैसा होता, अनेक उद्योगपतीचा पैसा होता, तर त्यांनी या राज्यामध्ये 28 लोकसभेच्या जागा लढवून फक्त 9 जागा या ठिकाणी जिंकल्या आणि दारुण पराभव या राज्यामध्ये झाला. तर म्हणून तुम्ही इकडलं तिकडलं काही सांगण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने किती जागा लढवल्या लोकसभेमध्ये, किती जिंकल्या आणि किती मतं त्यांना पडली हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आंबेकरजी असं सांगत होते की काँग्रेसकडून उद्धव साहेब काय शिकले. काँग्रेस आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा जो वारसा आहे तो स्वातंत्र्य लढ्याचा वारसा आहे. तुम्हाला तो काही वारसा आहे का हे भारतीय जनता पक्षाने आरएसने सांगितलं पाहिजे. आणि काँग्रेसकडून उद्धव साहेबांनी काही घेतलं असेल, महबूबा मुफ्तीकडून तर आम्ही काही घेतलं नाही. ज्या भारतीय जनता पक्षानं महबूबा मुफ्ती बरोबर त्या ठिकाणी सरकार चालवलं आणि कालच्याही निवडणुकीमध्ये महबूबा मुफ्ती बरोबर जम्मू काश्मीरच्या निवडणुका त्यांनी अलायन्स मध्ये, गुप्त अलायन्स मध्ये लढवला. म्हणून जम्मू काश्मीरच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी राऊट आउट करून टाकलं. जम्मूमध्ये काही जागा आल्या, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आल्या नाही. काश्मीरमध्ये तर जागाच आली नाही, एकही जागा आला नाही. जे अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं
काश्मीरियत, जम्मुरियत आणि इन्सानियत हे न कळलेला हा भारतीय जनता पक्ष आहे. ज्यांना अटल बिहारी वाजपेयीच कळले नाही, त्यांनी काँग्रेसबद्दल, उद्धव साहेबाबद्दल किंवा सिंधुदुर्ग हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं काही कारण नाही. तो त्यांचा आवाका नाही आणि त्यांना ते समजण्यासाठी आणखी 100 वर्ष पुढचे जावं लागतील, एवढंच या ठिकाणी मी नोंदवू इच्छितो. नक्कीच. आंबेकरजी, लाखे पाटील म्हणतात राज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे जातीय तेढ निर्माण करतायत. 2 जातींना, ओबीसी आणि मराठ्यांना एकमेकांसमोर उभं करतायत ते फडणवीस. काय उत्तर द्यायला? काहीच कारण नाही, कारण ओबीसींचं आणि मराठ्यांचं दोघांचंही कल्याण शिंदे आणि फडणवीस सरकारने केलं. यांच्या म्हणजे आता शिवसेना ज्यांना उभाटा ज्यांना जाऊन मिळालेत त्या काँग्रेस आणि पूर्वीच्या राष्ट्रवादीने 2014 साली घाईघाईमध्ये मराठ्यांना रिझर्वेशन देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते हायकोर्टामध्ये टिकलं नाही. परंतु शिंदे त्यावेळेला फडणवीस सरकार आल्यानंतर फडणवीसांनी, देवेंद्रजींनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याच्यामधल्या त्रुटी दूर करून ते आरक्षण हायकोर्टामध्ये पुन्हा देण्यामध्ये यश मिळवलं होतं. ते सोडून पुन्हा प्रत्येक वेळेला मराठा समाजाशी पूर्ण निगोशिएशन करून आणि मराठा समाजाच्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी पुन्हा आरक्षण आणलं, जे हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे आणि नक्कीच. जे पुढे आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत असं मराठा समाजाला स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे. राहिला प्रश्न ओबीसींचा. भाजपा आणि युती सरकारच्या दृष्टीने नक्कीच. राज्यात आंबेकरजी, मी तुम्हाला थोडं थांबवतो.